भाई साहब एक नंबर एक नंबर। निघू बेनीत वॉटरफॉल वरनं निघू आणि आता आपल्याला जायचंय गगन महाराजांच्या मठामध्ये जायचंय. हॅलो मित्रांनो, तर आपण पोहोचलोय मुंबई लोकलच्या सगळ्यात लास्ट स्टेशनला. स्टेशन खोपोली आहे मागे बघा. तर आपण जसं तुम्ही थांबण्यात बघितलंय, आपण आलोय आज खोपोलीला. फर्स्ट टाइमच खोपोलीला एक्सप्लोर करण्यासाठी आलोय. तर बनवून राहा व्हिडिओवरती, बघूया आपण एक दिवसामध्ये आपल्याला खोपोलीच्या जेवढे लोकेशन्स आहेत एवढा कव्हर करता येतात का, आणि आपल्याला पूर्ण एक खोपोलीचा वन डे ट्रिपचा किती बजेट लागतो, किती मिनिमम खर्चामध्ये आपण ट्रॅव्हल करू शकतो, खोपोली एक्सप्लोर करू शकतो, ते पण बघूया. तर बनवून राहा व्हिडिओवरती, सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओवरती भेटून जाईल. सो मित्रांनो, ठाण्यावरून सकाळी 8:10ची खोपोली फास्ट पकडली आणि निघालो खोपोलीकडे. हे सुंदर नजारे पाहत 1.5 ते 2 तासामध्ये आपण पोहोचतो खोपोलीला. तर मित्रांनो, आपल्याला तिकडे जायचंय. तिथं जे वॉटरफॉल दिसतात की नाही माहिती करतो. हा बघा, हा इथे झीनत वॉटरफॉल आहे तो, तिथं केपी वॉटरफॉल आहे तो झीनत वॉटरफॉल. स्टेशनवरनच हे सगळे वॉटरफॉल दिसतात आहेत. स्टेशनवरनं लोकेशन दिसतात आपल्याला, जे जवळ येतात. हार्डली 1-1.5 किलोमीटर वरती आहे. चालत पण जाऊ शकतो. ऑनर इथं ऑटो पण आहेत. बघू आपण ऑटोचा फेअर बुक किती आहे ते जायचा. तर मित्रांनो, हे स्टेशनच्या बाहेर आल्यावरती इथं बघा, इथे पण एक रस्ता जातो आणि इथे पण रस्ता जातो. इथे ऑटो स्टँड आहे. इथे मी त्यांना विचारलं इथून झीनत वॉटरफॉलचे 30 रुपये शेअर आहे. 30 रुपये शेअर आहे. आणि जे मठाचे किती शेअर आहे. आणि इथे मोस्ट ऑफ पब्लिक इथे वॉटरफॉल्सला इथे येते. पण हे जे आहे ना आपलं गगनगिरी महाराजांचा मठ, फेमस आहे खूप, त्यासाठी पण खूप लोक येतात. तर तिकडे जायचं असेल तर त्याची सीट 20 रुपये. तो रस्ता तिकडून जातो. हा रस्ता झीनत वॉटरफॉल जातो. स्टेशनवरनं 1.5 किलोमीटर आहे. तर आम्ही चालत जाणार आहे. कशाला 30 रुपये घालवायचे, आपल्याला बजेटमध्ये ट्रॅव्हल करायचे. तो मित्रांनो, ऑटो स्टँडवरनं बाहेर आल्यावरती असे दोन रस्ते. झीनतला जायचं, झीनतला हा रस्ता जातो, झीनतला आणि केपी वॉटरफॉलला हा गगनगिरी महाराज. मित्रांनो, आपण तिथून लेफ्ट घेतला. हार्डली 1 मिनिटावरती आल्यावरती परत असे 3 रस्ते आहेत. 1, 2, 3. तर झेनिथसाठी आता आपल्याला राईट घ्यायचा आहे. झेनिथ आणि केपी वॉटरफॉलसाठी राईट घ्यायचा आहे. हे 2 रस्ते दुसरीकडे जातात. हा रस्ता घ्यायचा आहे. स्टेशनच्या बाहेर आल्यावर लेफ्ट मारा. 1 मिनिट पुढे या. 1 मिनिट पुढे 3 रस्ते दिसतात. 3 रस्ते म्हणून राईट मारा. राईट मारल्यानंतर आपण जातो. हार्डली 1.2 किलोमीटर थोडाच रस्ता चालत जायला. 15 मिनिटं लागतील चालत जायला. आरामात चाललं तर याच्यासारखं चाललं तर 15 मिनिटं लागतील. 20 मिनिटं लागतील. माझ्यासारखं चाललं तर 10 मिनिटं लागतील. असं चाल पण चाल. तिथून मित्रांनो थोडं पुढे आल्यावर असं बुद्धविहार लागतं आपल्याला. बुद्धविहारापासून आपल्याला सरळ जायचंय, वरनं जायचंय, सरळच जायचंय. तिथं मागे बुद्धविहार राहिलं. तिथून आपण हार्डली 5 मिनिटं वॉक करत पुढे आलोय. 5 मिनिटं वॉक करत पुढे आल्यावर आपल्याला असे परत 2 रस्ते आहेत. एक वर चालला, इथे वॉटरफॉल दिसतो, पण इकडे नाही जायचं आपल्याला. तिथून सरळ जायचंय. सीधा ही जाणार आहे. जिथून आपण टर्न घेतो ना, ते 3 रस्ते, तिथून राईट मारला ना, तिथून सरळ जायचं. समोर दिसतो ना, पाणी पडतंय बघा तिथून. दिसणार नाही ऑडियन्सला. हे बघ, 15 मिनिटं आपण सरळ चालत आलो तर आपल्या समोरच झीनत वॉटरफॉल दिसतोय. मी झूम करतो. हा बघा, हा जो झीनत वॉटरफॉल येतोय, त्याच्यावरती केपी वॉटरफॉल आहे. तिथून चाललाय तो. हा झीनत वॉटरफॉल आहे. हार्डली 15 मिनिटावरती आपलं लोकेशन आहे. तर माझी तर रिकमेंडेशन आहे की नका करू रिक्षा वगैरे. हा जर फिमेल वगैरे सोबत आहे किंवा वयस्कर माणसं कसे येतील, पण जर असे कोणाची मम्मी वगैरे सोबत असेल किंवा काय असेल, साडी वगैरे घातली असेल, तर तुम्ही रिक्षा करू शकता. पण जर आपल्यासारखे लोक असतील, नॉर्मल लेडीज वगैरे असतील, तर तुम्ही 15 मिनिटं तर कोणी पण वॉक करू शकता रे. आणि मी तर शूट करत 15 मिनिटात आलोय. जर जो कोणी शूट करत नसेल तो तर भाई 10 मिनिटामध्ये पोहोचून जाईल.
एवढी भारी लोकेशन, काय जन्नत दिसते. वा 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 वा, एक नंबर. मित्रांनो पावसाळा झाले सुरुवात अशा प्रकारे, आणि आपण भेटत थोडेसे भिजलोय. तसं आपल्या समोरच आहे वॉटरफॉल, आपल्या समोरच दिसतोय. वा काय नजारा, एक नंबर. दाखवतो मग, थांबा. वाव. तर हा मित्रांनो इथला ऑटो स्टँड आहे. स्टेशन बसनं रिक्षा येतात ना, स्टेशन बसनं ते आपल्या इथे ड्रॉप करतात. आणि हा बघा व्ह्यू, वा इथे हा इथे आपला ड्रॉप करतात. हार्डली 10-15 मिनिटं मॅक्स. 15 मिनिटामध्ये आपण चालत पर्यंत पोहोचतो. तर रिक्षा करू नका, चालत या, पैसे वाचवा. वा यार. आणि हेच आपल्याला रिक्षा स्टँडवरून नजर दिसत बघा. आपला रिक्षा इथं आपल्याला सोडते. तिथून आपण आत यायचं, बाजूलाच रिक्षाच्या बाजूलाच. आणि या रस्त्याने आपल्याला चालत यायचं, या रस्त्याने. इथून लोक चालले ना या रस्त्याने साईडला. इथे वॉटरफॉल इकडे जायचंय, या रस्त्याने आपल्याला चालत जायचंय. आता आपण अशा प्लेन जागी आलोय. तिथून आपल्याला जायचं इकडे. आता आपल्याला ही रिव्हर क्रॉस करायची, ही मधली. जे लोक रिव्हर क्रॉस करतात ना, पाण्याचा फ्लो थोडा वाढलाय, कारण पाऊस आताच पडून गेलाय, त्यामुळं हा फ्लो वाढलाय. इथून आपल्याला ही रिव्हर क्रॉस करायची अशी. आणि आपण आज पॅन्ट घातले. आपण पॅन्ट घातले, आपली पॅन्ट पुन्हा भिजणार आहे. बॅगेत मध्ये शॉर्ट आहे, म्हणजे शॉर्ट्स आहे. आणि ते खूप साऱ्या लेडीज पुरी आहेत, तर ती पॅन्ट काढू शकत नाही. आता मला असंच लावावं लागेल. मित्रांनो आता आपली बारी आहे क्रॉस करायची नदी. पाण्याचा फ्लो खरंच जास्त आहे. मित्रांनो कैसे 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 करके सब नदी नाले ओढ़े पार करके हम लोग अब आ गए हैं जंगल की तरफ. हो, पॅन्ट पूर्ण ओली झाली. ठीक आहे. आता जर मित्रांनो पाणी खूपच जास्त फ्लो असेल ना, तर हे क्रॉस करणं मुश्किल आहे खरं. कारण की आणि पाणी तर खूप थंड आहे, त्याचा विषयच नाही. पण फ्लो जास्त आहे. आता तर नॉर्मल होता, पण खूप जास्त पाऊस असतो तर बहुतेक हा वॉटरफॉल बंदच करतात. तर फक्त तेवढं ती रिव्हर क्रॉस करताना ना फक्त थोडी सावकाश क्रॉस करा. आपण जवळ पोहोचलोय. आता जवळ ऑलमोस्ट सगळेजण आम्हाला सांगतायत की भरपूर जास्त फ्लो आहे. आम्ही पण असं ऐकलंय. पाणी खूप लांबपर्यंत उडतं. बघू आता आपला काय स्लिप करता येतं नाही येतं, देख लेंगे जाके. लाईफ इज ऑल अबाउट एक्सपिरियन्स यासाठी आपण आलोय. माझ्या समोरच पडते पाणी धबधब्याचं. धबा धबा काय रे, रील काय कोणती? धबा धबा, हम धबा धबा देखने आए. पानी धबा धबा पड़ रहा है. भाई साहब क्या फ्लो बनायचा, एक नंबर. इथून पुढे जायचं. भारी पोहोचलोय. काय व्ह्यू माझ्यासमोर दाखवतो तुम्हाला. थांबा, मी व्ह्यू दाखवतो तुम्हाला. एक मिनिट थांबा. 1 2 3.
भाई साहब एक नंबर हुए, एक नंबर. भाई लोग हम आ गए वाटरफॉल में, एकदम नजदीक नजदीक है. ये ऐसा क्या कर रहा है भाई. मित्रांनो पहिला खूप तर मित्रांनो हा होता जेनीज वॉटरफॉल. आपण एक्सप्लोर पूर्ण करून झालाय आणि आता आपण चाललोय दुसऱ्या लोकेशनला. तर भारी होता. आता पाऊस पण हलकी हलकी सुरुवात झाली. तर आपल्याला आता 12 पण वाजलेत, 12 झाले, 12:30 वाजलेत. आता जाऊ आपण निघू इथून जेनीज वॉटरफॉलवरनं निघू आणि आता आपल्याला जायचंय गगन महाराजांच्या मठामध्ये जायचंय. तर तिकडे जाऊ. तर बघून राहा व्हिडिओवरती. आता मला माहित नाही मी सगळं एका शोधून दाखवलं की नाही. बहुतेक मी व्हिडिओ 2 पण करू शकतो. तर जे पण असेल ते तुम्हाला समजेल. तर बनवून राहा व्हिडिओवरती. तर मित्रांनो आता आपण चाललोय मठात. चालत चाललोय आपण. इथे पण ऑटो नाही केली आहे आणि जवळच आहे, स्टेशन पासून 1.5 किलोमीटर आहे. तर कशाला आपण तसं बघायला गेलं तर शेअरचे फक्त 20 रुपये आहेत. शेअर करून पण तुम्ही येऊ शकता, काय म्हणजे नुकसान नाही. पण मी चालू शकतो. तर मी 20 रुपये का देऊ, मग मी चालत चाललोय. बजेट तसं बजेट काय 20 रुपयासाठी काय बजेट आणणार आहे आपला. पण जर चालू शकतो आपण 1.5 किलोमीटर, आपले पाय आहेत सक्षम, तर मग का चाललंय. पोहोचू 2 मिनिटामध्ये पोहोचून जाईल. याच रस्त्याने सरळ गेल्यावरती आपण त्या मठामध्ये पोहोचू. मित्रांनो 15-20 मिनिटं चालत आल्यानंतरला आपण मठाच्या जवळ पोहोचलो, म्हणजे आश्रमाच्या जवळ पोहोचलोय. बेसिकली आश्रम बेसिकली आश्रम आहे. पोहोचलोय 15-20 मिनिटानंतरला चालत आल्यानंतरला. चला आज प्रवेश करूया इथून. तर मित्रांनो आम्ही मंदिराच्या आत आलोय. पण आल्या एकच गोष्ट का म्हणली की महाप्रसाद आपला वेळ संपला इथं. महाप्रसादचा वेळ दाखवा तुम्हाला मी 10:30 ते 1:30 वाजेपर्यंत आहे. आणि आता झाले 1:49 म्हणून त्यांनी क्लोज केले. त्याला महाप्रसाद काय भेटणार नाही. वास तर काय भारी येते, पण फ्रेश आहे. खात आहे शेवया. तर मित्रांनो, हे आहे गगनगिरी महाराजांचा भव्य आश्रम. याच ठिकाणी 4 फेब्रुवारी 2008 साली महाराजांचा मृत्यू झाला होता. त्याचीच आठवण म्हणून हे भव्य आश्रम बांधण्यात आले आहे. हे माझ्या मागं दिसते ते आश्रम आहे.
गजानन महाराज आश्रम आहे. भरपूर मोठी लाईन आहे, भरपूर लांब लचक लाईन आहे. पण आपण आतमध्ये तर आश्रमाच्या बाहेरून आलोय, पण आत नाही गेलो एकदम दर्शन करायला मूर्तीचं. आणि बाहेरून मूर्ती बघितली मी, पण लाईन लावली तर त्याला एक दीड तास कुठेच नाही, तेवढा आपल्याला वेळ नाही लाईन लावायला. पण आपण जरा परिसरामध्ये फिरतोय. हे भक्ती निवास आहे, इथे तुम्ही ना राहू शकता. इथे जे असतात ना भक्त, त्यांना राहायचं असेल ना तर राहायची सोय इथे या आश्रमामध्ये होते. आणि या साईडला गेल्यावर गुहा आहे. या साईडला मित्रांनो गुहा दर्शन आहे. गुहा दर्शन म्हणजे वरती थोडं डोंगरावरती एक गुहा आहे, तिथं गजानन महाराज ध्यान करत असतात. ध्यान म्हणजे मेडिटेशन साठी वगैरे ती जागा वरती बघू. जर आतमध्ये जाऊ शकत नाही तिकडे जाऊन बघू. मित्रांनो तो गोठा आहे गाईचा, वासरे सगळी. अरे छोटो लाके बसलो इथे आश्रमाच्या बाहेर. म्हणजे आश्रम तर पुढे मागे राहिलं, आश्रम थोडासा पुढे आलोय. पुढे येऊन बसलोय का जागी. आणि तो गोविंदा गेलाय, वॉशरूमला गेलाय. एकदम स्वच्छ आहे. म्हणजे आश्रम तर बोललं स्वच्छ असणारच. स्वच्छ आहे, शांती आहे. माझ्या पाठीमागच गाईचा गोठा आहे. तुम्हाला आता दाखवला ना, तिथे सगळ्या गायी आहेत, गायी पाळलेल्या आहेत. गायांचा गोठा इथे कुठे. आणि जागोजागी असे वॉशरूम पण आहेत. तर एकदम छान आहे. आश्रमात आपल्याला जाता येत नाही, खूप मोठी लाईन आहे. मग त्या लाईन तर आपण लावली नाही आहे. आपली 4:30ची ट्रेन आहे आणि आता 2 वाजता आहेत. तर आपल्याला आता वरती पण जायचं आहे. वरती जाऊन ती लाईन लावणं आपल्याला शक्य नाही आहे. म्हणून आता आपण इथून प्रयत्न करू वर जायचा. वरती डोंगरावरती बाबांची म्हणजे गुहा आहे, तिकडे ते लोक समाधीला बोलते, मेडिटेशनसाठी बसायचे. ती जागा वर आहे, ती पण जागा भारी आहे. म्हणजे बघितलं बघता वर जाऊन बघू. बघा गाया काऊस. खूप लोक येतात. हे खूप फेमस आश्रम आहे. खूप म्हणजे जेवढी ट्रेनमध्ये बघितले ना, ट्रेनमधून जेवढी लोक उतरली ना, त्यातली 70% लोक इकडे आली, त्या आश्रमाला आली. आणि उरलेली लोक तिकडं झेनिथ वॉटरफॉलला वगैरे तिकडे गेली. तर मित्रांनो आत्ताच विचारलं मी, जे वरनं येतो ना खालती, त्यांना विचारलं. ते बोलले की 10-15 मिनिटात लागतो वर जायला. तर मग जाऊ तुला, मग काय टेन्शन नाही आपल्याला. 10-15 मिनिटं चालस असा रस्ता असते बघा, असं चढायचं आहे. वर गेल्यावर तेव्हा आपल्याला शिड्या लागतील, बस बाकी काय लागणार नाही. म्हणजे तर मित्रांनो इथं डांबेर रस्ता संपला, इथून आपल्याला शिड्या लागतात. शिड्या सुरू होतात इथं. तिकडे ती गुहा आहे, इथे पाणी पडतं आणि तिथं गुहा आहे. ते या रस्त्याने जायचं आपल्याला. हार्डली 10 ते 15 मिनिटांमध्ये आपण पोहोचून जातो इथपर्यंत. म्हणजे गोव्यापर्यंत 10-15 मिनिटं पोहोचून जातो आपण. जास्त लांबची चढाई नाही, जास्त लांब नाही. वा बघा व्ह्यू बघा. गगनगिरी महाराज हे भारतातील आधुनिक योगी आणि संत होते. त्यांचा उल्लेख नाथपंथामध्ये हठयोगी आणि जलतपस्वी म्हणून आहे. मित्रांनो ही पूर्ण ती गुफा, इथून आतून एंट्री पॉइंट आहे आणि इथून एक्झिट करायचं आहे. 1 नंबर गुफा पूर्ण. हे दगडाचे आहे, दगड पूर्ण खोदून बनवले आहे. आणि इथून वरनं वॉटरफॉलचं पाणी पडतं खाली. ही होती गुफा, 1 नंबर आहे. मस्त लोकेशन मित्रांनो, मस्त लोकेशन, 1 नंबर. झालं आपण बघितलंय, जाऊ आता आपण खाली उतरू. मित्रांनो आलो आपण खाली, वरतून गुहा खाली आलोय आणि पाऊस पण सुरुवात झाली. तर हा बेसिकली आश्रमाचा स्ट्रक्चर होता. तर तुम्ही ते लक्ष ठेवा की इथे ना आपलं हे शॉर्ट्स बिट्स वर इथं अलाउड नाहीये. तर इथे येताना शॉर्ट्स वगैरे घालून येऊ नका, कारण की इथले पण काहीतरी गरिमा आहेत ते आपल्याला पाहायला लागतात. म्हणून शॉर्ट बिट्स लेवल अलाउड करत नाही. बाकी एकदम मस्त. बाकी तुम्ही फॅमिलीसोबत टाइम मस्त स्पेंड करू शकता. आणि लोकेशन पण एकदम चांगली पाहू शकता. तर या टाइम असेल तर, म्हणजे फेमस आहे, आपण तर पाहिलंय. म्हणजे चाललोय आता आपण खाली स्टेशनच्या रस्त्यात, म्हणजे स्टेशन कडून जाणार आपण आता.
हा होता व्हिडिओ श्री गजानन महाराज आश्रमाचा. आपल्याला मेन म्हणजे आपल्याला प्रसाद तर भेटला नाही. तर टायमिंग संपून गेला, 10 मिनिटांनी आपण उशिरा पोहोचलो म्हणून तसा टायमिंग निघून गेला. तर तो मला पाहिजे असेल तर टायमात या, 12:30 ते 1:30 या टायमामध्ये प्रसाद भेटतो. त्या टायमाला या. आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, कमेंट बॉक्समध्ये सांगा ही व्हिडिओ कशी वाटली, कशी वाटली. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हा आपला व्हिडिओ आपण इथंच संपू. चलो गुड बाय. चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा आणि प्रयत्न करा मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघण्याचा. ते सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. व्हिडिओ शेअर पण करा. चलो बाय 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 बाय.